नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या अत्यंत भावनिक वळण घेणाऱ्या आणि सत्याचा थरार उलगडणाऱ्या भागामध्ये कथा एका निर्णायक टप्प्यावर पोहोचते, जिथे सावली, सारंग आणि अबीर यांच्या आयुष्यातील अनेक गूढ गोष्टी हळूहळू समोर येऊ लागतात. भागाच्या सुरुवातीला आम्हा सावलीला समजावते की रतनने दिलेली धमकी खूप गंभीर आहे आणि जर त्याने अबीरला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर सावलीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे सावलीने सुरक्षिततेसाठी आणि भविष्यासाठी पुण्याला जाणे गरजेचे आहे. सुरुवातीला सावली खूप गोंधळलेली असते, कारण तिचा भूतकाळ पुण्याशी जोडलेला आहे, जिथे तिचे सारंगसोबतचे संसार, प्रेम आणि वेदना सर्व काही आठवणीसारखे जिवंत आहेत. ती सांगते की जर ती तिथे गेली आणि भूतकाळ समोर आला तर ती स्वतःला सावरू शकणार नाही. पण आम्हा तिला समजावते की अबीरच्या भविष्यासाठी हा निर्णय योग्य आहे आणि शेवटी सावली पुण्याला जाण्याचा निर्णय घेते. दुसरीकडे राजकुमार आणि मोनिका सावलीच्या शोधात आहेत आणि तिच्या परत येण्याच्या शक्यतेने मोनिका चिंतेत असते, तर राजकुमार मात्र आत्मविश्वासाने सांगतो की ती पुन्हा येणे अशक्य आहे. पण मोनिका ठाम असते की तिने सावलीला स्वतः पाहिले आहे आणि ती जिवंत आहे. त्याचवेळी सावली व्यंकटेश आणि आम्माचा आशीर्वाद घेऊन अबीर सोबत बस स्थानकावर पोहोचते आणि पुण्याला निघते. परंतु त्याच बसमध्ये राजकुमारचे गुंड सुद्धा उपस्थित असतात, ज्यामुळे कथेत पुन्हा धोका निर्माण होतो. दुसरीकडे आम्माच्या धरासवर हेच गुंड येतात आणि सावलीची चौकशी करतात, पण व्यंकटेश हुशारीने त्यांना चुकीची माहिती देऊन सावलीचे अस्तित्व लपवतो. दरम्यान राजकुमार आणि मोनिका पुन्हा सावलीला शोधण्याचे आदेश देतात आणि तिचा शोध अधिक तीव्र होतो. पुण्यात पोहोचल्यावर सावलीला नोकरी मिळत नाही आणि ती अबीर सोबत अस्थिर परिस्थितीत अडकते, तर अबीर आपल्या निरागसपणात आईला आधार देतो. दुसरीकडे मेंदऱ्यांच्या घरी ओवी आणि सारंग यांच्यातही भावनिक संवाद होतो, जिथे ओवीला गाण्याची आवड असूनही घरातील कठोर नियमांमुळे ती दबलेली असते आणि हे सर्व पाहून सारंगही काहीसा भावनिक होतो, पण आपल्या भूतकाळाबद्दल कठोर भूमिका घेतो. रात्र झाल्यावर सावली आणि अबीर पुण्यात रस्त्यावर अडकतात आणि त्याच वेळी अबीर आणि राजकुमार यांच्या अपघातासारखा प्रसंग घडतो, जिथे लोक राजकुमारला माफी मागायला लावतात आणि तो रागाने निघून जातो. त्याच क्षणी सावली आणि अबीर समोर जगन्नाथ येतो आणि 8 वर्षांनंतर बाप मुलीची हृदयस्पर्शी भेट होते, ज्यात भावनांचा मोठा विस्फोट होतो. जगन्नाथला अबीर पाहून आनंद होतो, पण जेव्हा तो जाणतो की अबीर हा सारंगचा मुलगा आहे, तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो. सावली तिचा भूतकाळ उघड करते की तिला गर्भधारणेदरम्यान प्रचंड संघर्ष झाला आणि सारंगने तिला चुकीचा समजून घटस्फोट दिला, ज्यामुळे ती एकटी पडली. हे ऐकून जगन्नाथला लक्षात येते की या सगळ्या गैरसमजामागे मोठे कटकारस्थान आहे आणि तो तातडीने सारंगला बोलावतो. शेवटी सत्याचा मोठा स्फोट होतो, जिथे जगन्नाथ सारंग आणि सावलीला समोरासमोर आणतो आणि सांगतो की अबीर हा त्यांचा मुलगा आहे. सारंगला जेव्हा हे सत्य कळते तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि सर्व गैरसमज एका क्षणात दूर होतात. सावली आणि सारंगच्या आयुष्यात पुन्हा एकदा भावनांचा पूर येतो आणि अबीरच्या अस्तित्वामुळे दोघांच्या नात्याला नवे वळण मिळते, ज्यामुळे पुढील भागात एकत्र येण्याची शक्यता अधिक मजबूत होते आणि कथा एका अत्यंत भावनिक आणि उत्कंठावर्धक टप्प्यावर थांबते.